आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर पोलिसांवर ओरडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे, पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याबद्दल आमदार रोहित पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आझाद मैदान पोलिसांनी तशी फिर्यादच घेतली आहे। हा गुन्हा नोंद होण्यामागे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आणि आमदार नितीन देशमुख यांच्या अटकेची पार्श्वभूमी आहे। 2 दिवसांपूर्वी विधिमंडळाच्या लॉबीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती। त्यानंतर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना ताब्यात घेतलं होतं। नितीन देशमुख यांच्या अटकेविरोधात रोहित पवार हे थेट पोलीस ठाण्यात गेले होते आणि तिथे त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घातला। या प्रकरणी रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विधिमंडळात झालेल्या गोंधळानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे पोलीस ठाण्यात आपल्या कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते। मात्र तो कार्यकर्ता संबंधित पोलीस ठाण्यात नसल्याचं पोलिसांनी या दोघांनाही सांगितलं। यावेळी रोहित पवार आणि पोलिसांमध्ये चांगलाच वाद जुंपलाय। पोलिसांना दमदाटी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। शहाणपणा करू नका, बोलता येत नसेल तर बोलायचं नाही, आवाज खाली, हातवारे करून आमदारासोबत बोलायचं नाही, अशा शब्दात रोहित पवार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सुनावलंय। तर आमदार रोहित पवार यांचा पोलिसांना दमदाटी करतानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता। याबरोबरच त्यांचे कार्यकर्ते देखील यावेळी चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं। तर याच प्रकरणी आमदार रोहित पवारांवर गुन्हा दाखल झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।